नवाब मलिक राष्ट्रवादीच्या संपूर्ण बैठकीला उपस्थित होते. कुठेतरी फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. नाही, ते काही आलबेल काही चाललेलं असं मला दिसत नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या चाललेल्या आहे. एकीकडे अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे काही मुख्यमंत्री स्वतः घोषित करतात बजेट सुरू असताना. तर हे कुरघोडीचं राजकारण तिघामध्ये प्रचंड वाढलेलं आहे. त्यांचे भांडणं पराकोटीला गेलेले. आता जर उमेदवार निवडून आणायचं असेल तर मला म्हणजे नवाब मलिकांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित बोलवलं असणार. पण नेमका खुलासा फडणवीसजींनी करावा की नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे हे खुलासा त्यांनी केला पाहिजे. आज जो नवाब मलिक जी राष्ट्रवादी के मीटिंग में दिखे उसका खुलासा बीजेपी और बीजेपी नेता देवेंद्र जी फडणवीस ने करना चाहिए. वो उनके अलायंस में है या नहीं है, क्योंकि उनके ऊपर सीरियस एलिगेशन उन्होंने लगाया था, तो उनका जवाब उन्होंने देना चाहिए. झगड़ा चल रहा है नहीं, देखिए अभी देखिए उनको तो वोट के लिए सब जरूरी है. वोट के चक्कर में शायद बुलाया गया होगा, पर वो आए वहाँ बैठे दिखे तो इसका खुलासा भी होना चाहिए. केवल वो वोट के लिए ही बुलाया या परमानेंट हो उनके साथ में, वो अलायंस में महायुति के साथ में है, इसका भी खुलासा होना चाहिए. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अनेक मोठ्या नेत्यांनी जबाबदारी पेलवलेली आहे. आता नाना पटोले यांचा सुद्धा जागेवर एकत्रित मतदान झालेलं आहे, पण अध्यक्ष सुद्धा भूमिका शक्यता वर्तवली जाते. मला माहित नाही, मी माहिती या संदर्भातली, कारण त्या संदर्भातली कुठलीही माहिती माझ्याकडे आता उपलब्ध नाही. थँक्यू सर, वेळ दिल्याबद्दल.